तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। इलेक्शन में आज हमारे कांग्रेस कार्यकर्ता जो निष्ठावान है, जो कई सालों से कांग्रेस का काम कर रहे हैं, इसमें हमारे वरिष्ठ अनिल जी मुंदोकार है, विनोबो काले है और मैं खुद हूँ। हम ऐसे 11 लोगों ने वहाँ अर्ज करे थे और वो अर्ज में हम पात्र भी ठहर गए थे। जैसे हमारा पक्ष की तरफ से नाम आया विनय जी काले और बाकी हमारे कार्यकर्ता, तो उसमें ये बताया गया कि तुम तीनों को सवा साल हम देंगे। हम वो आशा पे रहे, पर अंदर ही अलग ही घटना घट गई। उसमें नगर अध्यक्ष ने अपने पद का गैर वापर करके हमारा कार्यकर्ताओं का हक छीना। हम उसका और उसकी ये जो कृति का निषेध करते हैं। और नगर अध्यक्ष हमारे पार्टी का सादा कार्यकर्ता भी नहीं है, फिर भी हमारे पार्टी के कार्यकर्ताओं जी जान से मेहनत करके उनको नगर अध्यक्ष बनाए। और उन्होंने जिस तरीके से कार्यकर्ताओं पर ये किया है, हम वरिष्ठों की तरफ जल्दी से जल्द जाके ये हर जगह कंप्लेंट करेंगे पक्ष की तरफ, और जल्दी हमारे कार्यकर्ताओं की मीटिंग हम लेकर हम हमारा फैसला लेंगे कि आगे क्या करना है। और हम तय तक जा रहे हैं कि कैसे कैसे ये व्यवहार हुआ, उसकी हम चौकसी कर रहे हैं हमारी तरफ से। क्योंकि आपके महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष के ऊपर भी सीधे आरोप लगे हैं सोशल मीडिया के ऊपर। हमारा वरिष्ठों का तो इसमें कुछ नहीं है, क्योंकि हमारे वरिष्ठ जो है बंटी दादा एक ईमानदार छवि के नेता है, उनका इसमें कुछ नहीं है। आज मलकापूर नगर परिषद मध्ये स्वीकृत सदस्य या साठी निवडणूक झाली। या निवडणूक प्रक्रियेत माननीय जिल्हाध्यक्ष यांनी सांगितलं की बा आपले कार्यकर्ते जे जुने आहे, अनिल मुंदोकर असतील, मी असेल किंवा फिरोज खान असतील, यांना प्राधान्य देण्यात येईल। परंतु आमचं तिघांचं एक मत होऊन आम्ही त्यांना आमचा निरोप सांगितला। त्यांनी माझं नाव आणि व्हीप पाठवला जिल्हा काँग्रेस कमिटीचा की विनय गजानन काळे यांना स्वीकृत सदस्य घेण्यात यावे। परंतु आपले पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष आतिक जवारीवाले यांनी आमचं कुठलंही नाव न घेता शाहिद शेख यांचं नाव घेतलेलं आहे आणि ते आमच्या पक्षाचे साधे सदस्य कार्यकर्ते सुद्धा नाही। ते शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ते सदस्य आहे, कार्यकर्ते आहेत। तर आतिक जवारीवाले यांनी पक्षाचा व्हीप नाकारून आमच्या कार्यकर्त्यांना जो अन्याय केला त्याचा आम्ही सर्व कार्यकर्ते आणि मलकापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा आम्ही धिक्कार करतो। बरं, आता आपण जो आतिकभाई जवारीवाले नगराध्यक्ष नवनिर्वाचित झालेले आहे, यांनी पक्षाचा जो पक्ष आदेश होता व्हीप जो धोडकावलेला आहे, याच्यावर पक्षश्रेष्ठी काही कारवाई करणार का? याच्याबद्दल काही अवगत केलंय का आपल्याला? नाही, पण आम्ही आमचे नेते मुकुंदजी वासनिक, आमचे प्रदेश अध्यक्ष बंटीदादा सपकाळ, हर्षवर्धनजी सपकाळ आणि राहुल बोंद्रे, आमचे नेते राजेश शेकडे, डॉक्टर अरविंद कोलते यांच्या माध्यमातून आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करू अशी आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे। आणि जे पक्ष निरीक्षक म्हणून प्रकाश पाटील आले होते, त्यांनी या विषयावर म्हणजे काय चर्चा केली, म्हणजे याबद्दल त्यांनी अवगत केलं की नाही? प्रदेश अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष ते त्यांच्यावर काय कारवाई करतात ते आम्ही पाहणार।